आहे आदिती आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गणपती बाप्पांची गोष्ट. तर चला मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. गणपती बाप्पांची मम्मी असते पार्वती देवी. पार्वती बोलते नंदीला की नंदी, मी आंघोळ करायला जाते, कुणाला आत येऊ देऊ नको. कोणी पण बोललं तरी त्यांना आत येऊ देऊ नको. परत ती जाते आंघोळीला. परत नंदी तिकडं उभा राहतो आणि बरं शंकर देव येतात. ते बोलतात की नंदी, मला आत जायचंय. तर ते नंदी बोलतात की मला असं असं सांगितलंय की कुणाला आत येऊ देऊ नकोस. तर शंकर भगवान बोलतात की मी तर तिचा पती आहे, मी तर आत जाऊ शकतो. म्हणून नंदीला ते बोलतात की साईडला हो. परत शंकर भगवान आत जातात. परत तिची आंघोळ झाली वरती येते. परत ती त्यांना बोलते की मी तर नंदीला सांगितलेलं कुणाला आत येऊ देऊ नको, त्यांनी कसं तुम्हाला आत येऊ दिलं. परत ते बोलतात की मी तर तुझा पती आहे म्हणून त्यांनी मला आत येऊ दिलं. तर अशीच आंघोळीला जात असती पार्वती देवी. ती बोलते की परत ती काय करते, स्वतः मळ असतो ना आपला, त्या मळाने आहे ना छोटासा मुलगा बनवते. त्याचं नाव असतं गणपती. ती गणपतीला बनवते. ठीक आहे. परत ती बोलते की मी आंघोळीला जाते पुत्र, कुणाला आत येऊ देऊ नकोस. परत ते बोलतात की हा आई, मी कुणालाच आत येऊ देणार नाही. परत ते असे उभा राहतात दरवाजाच्या इकडं, कुणालाच येऊ देत नाही. परत हे शंकर भगवान येतात, म्हणजे शंकरदेव येतात. ते बोलतात की मला आत जाऊ दे, मला आत जायचंय. परत ते गणपती बोलतात की नाही, मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. आईने सांगितले मी कुणालाच आत जायला द्यायचं नाही. परत ते बोलतात की पुत्र, मी तिचा पती आहे, तुम्हाला आत जाऊ का नाही देते. परत ते बोलतात की नाही, हे आईने सांगितलंय, मी कुणालाच आत जाऊ देणार नाही. परत ते शंकर भगवान जातात. परत ते शंकर भगवान नंदीला पाठवतात की जा त्या मुलाला साईडला कर, मला तिकडं जायचं असं बोलतात. परत ते नंदी येतात. परत ते बोलतात की मुला तू साईडला हो, शंकर भगवानला जाऊ दे, तू काय इकडं उभा राहिला. तर तो बोलतो मला आईने सांगितलंय कुणालाच आत नाही पाठवायचं. परत त्याच्या नंदीने पण म्हणजे नंदीचं पण तो ऐकत नाही, नंदी बैलचं पण. परत ते पाठवतात ह्यांना ब्रह्मदेवला पाठवतात. मग ब्रह्मदेवला पण ऐकत नाही. मग ब्रह्मदेव असे काहीतरी असतं ना, ते शक्तीने असे घेऊन फेकतात, मारतात. उलट गणपती बाप्पा काय असतं ना आपले छडी घेऊन त्यांच्या मागं पाठवतात. मग काय होतं माहिती का, शंकर भगवानचा तिसरा डोळा खुलतो. त्यांना खूपच राग येतो. परत ते जातात, त्यांची त्रिशूळ असती ती गणपती बाप्पांच्या इकडं मुंडीवर अशी फेकतात, तशी त्यांची मुंडी खाली पडते आणि ते पण खाली पडतात. परत ते गणपती बाप्पांची जी आई असते ना, ती आंघोळ करून येते आणि पार्वती ती आंघोळ करून येते आणि बघते तर काय, ते गणपती बाप्पाची शंकर देवानी मुंडी कापलेली आहे. ती खूप रडते. परत ब्रह्मदेव बोलतात की आता जन्मलेल्या कुठल्या पण एका हत्तीच्या बाळाचं, नाही तर कुठल्या पण आता जन्मलेल्या बाळाचं, जानवरच्या बाळाचं कुठलं पण एक मुंडका घेऊन या. परत ते नंदीला आणि त्याच्या संग 2-4 असतात, शिपाई टाईपच असतात, त्यांना पाठवतात. परत ते जातात. परत त्यांना हे माकडचं दिसतं, माकडचं पण नसतं. परत त्यांना शोधतात तर त्यांना हत्तीचं भेटतं. मग ते हत्तीचं घेऊन येतात, हत्तीचं म्हणजे बाळाचं मुंडकं घेऊन येतात. परत ते आपल्या गणपती बाप्पांना लावतात आणि परत ते असे गणपती बाप्पा होतात. तुम्हाला काय वाटतं की गणपती बाप्पांचं लहानपासूनच असं आहे? नाही, ते आपल्यावानी छोटे मुलांवानीच होते पहिले. पण त्यांना जेव्हा आपले लहान हत्तीचं जे असतं ना मुंडकं, ते लावल्यावर मग ते असे झाले. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू, बाय.